नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेक न्यूज या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत SBI क्लर्क 2024चा फॉर्म कसा भरायचा। आपल्याला माहित आहे यावर्षी 13,735 जागांची वॅकन्सी आलेली आहे। फॉर्म भरताना कुठल्याही चुका करू नका विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म काळजीपूर्वक भरा। फॉर्म भरायला सुरुवात करण्याआधी आपण काही महत्त्वाच्या डेट्स पाहूया। जसे की 16 डिसेंबरला SBI क्लर्कद्वारे नोटिफिकेशन आले आणि ऑनलाईन फॉर्म 17 डिसेंबरला चालू झाले। विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरायची आखरी तारीख ही 7 जानेवारी 2025 आहे। SBI क्लर्कची प्रिलिम्स एक्झाम ही फेब्रुवारी 2025ला होणार आहे आणि SBI क्लर्कची मेन्स एक्झाम ही मार्च किंवा एप्रिलमध्ये होणार आहे। मित्रांनो, प्रिलिम्स एक्झामिनेशनसाठी जितकी व्हॅकन्सी आहे त्याच्या 10 टाइम्स मेन्सला विद्यार्थी सिलेक्ट करतात। फॉर्म भरायला सुरुवात करण्याआधी आपण बघूया आपल्याला कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि त्याची साईज काय असायला हवी। हँड रिटन डिक्लरेशन, त्याची साईज 50 KB ते 100 KBच्या आत असायला हवी। थंब इम्प्रेशन, जसे की डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा आपल्याला 20 KB ते 50 KBच्या आत त्याची साईज असायला हवी। पासपोर्ट साईज फोटोग्राफ, त्याची साईज 20 KB ते 50 KBच्या आत असायला हवी आणि सिग्नेचरची साईज ही 10 KB ते 20 KBच्या आत असायला हवी। सिग्नेचर ही काळ्या पेनाने व्हाईट पेजवरच करा आणि हँड रिटन डिक्लेरेशन हे स्मॉल लेटरमध्ये लिहा। हँड रिटन डिक्लेरेशन हे आपल्या स्क्रीनवर दिसत आहे, याचे स्क्रीनशॉट काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि जसे दिलेले आहे तसेच लिहा। चला तर फॉर्म भरायला सुरुवात करू। सर्वात पहिले आपण क्रोम ब्राउझरला जाऊन लिंक पेस्ट करूया। फॉर्म फिल करण्यासाठी लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला दिली आहे। जर पहिल्या वेळेस फॉर्म भरत असाल तर क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करा। सर्वात पहिले आपण फर्स्ट नेम टाकून घेऊया, त्यानंतर फर्स्ट नेम कन्फर्म करून घेऊ। यानंतर आपण मिडल नेम जसे की फादर नेम टाकून घेऊया। यानंतर लास्ट नेम म्हणजे आपले सरनेम टाकून घेऊया आणि त्यानंतर लास्ट नेम आपण कन्फर्म करून घेऊ। त्यानंतर मोबाईल नंबर टाकून घेऊया, जो तुमचा परमनंट मोबाईल नंबर आहे तोच इथे टाका विद्यार्थी मित्रांनो। मोबाईल नंबर कन्फर्म करून घ्या आणि खाली एक अल्टरनेट मोबाईल नंबर टाका। इथे तुमचा मेल ID टाका आणि खाली तुमचा मेल ID कन्फर्म करून घ्या। इथे सिक्युरिटी कोड टाकून सेव्ह अँड नेक्स्ट करा। त्यानंतर ओकेवर क्लिक करा। आपण नेक्स्ट पेजवर येऊ। आता इथे आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे आहे, जसे की मी तुम्हाला मागे सांगितले कुठल्या साईजमध्ये करून घ्यायचे। चला तर आता आपण फोटो आणि सिग्नेचर अपलोड करू। फोटो अपलोड झाल्यानंतर आय कन्फर्म दॅट धिस इज माय व्हॅलिड फोटो अँड ऑल्सो ॲग्री टू अबव मेन्शन नोट इथे क्लिक करा। आता सिग्नेचर अपलोड करूया। सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर आय कन्फर्म दॅट धिस इज माय व्हॅलिड सिग्नेचर अँड ऑल्सो ॲग्री टू अबव मेन्शन या चेकबॉक्समध्ये क्लिक करून घ्या। त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा। त्यानंतर आपण नेक्स्ट पेजवर आलो। आता आपण इथे बेसिक डिटेल्स टाकून घेऊ। इथे सर्कल विचारले आहे, तुमचे जे सर्कल असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या। इथे मी महाराष्ट्र सिलेक्ट केले आहे। इथे सर्कल प्रेफरन्स विचारले आहे, तुमच्या चॉईसनुसार तुम्ही सिलेक्ट करून घ्या। इथे तुम्हाला कुठल्या स्टेटसाठी अप्लाय करायचं ते सिलेक्ट करून घ्या। इथे तुम्हाला लोकल लँग्वेज विचारली आहे, लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टसाठी हवी आहे। मी इथे मराठी सिलेक्ट केली आहे, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली सिलेक्ट करून घ्या। इथे लोकल लँग्वेज प्रूफसाठी त्यांनी 10th किंवा 12thची मार्कशीट विचारली आहे, असेल तर यस करा। इथे कॅटेगरी विचारली आहे, तुमची जी कॅटेगरी असेल ती सिलेक्ट करून घ्या आणि सबकास्ट असेल तर तीही ॲड करून घ्या। तुम्ही ट्रेन अप्रेंटिस ऑफ SBI आहे का हे विचारले आहे, असेल तर यस करा, नसेल तर नो सिलेक्ट करा। इथे बेंचमार्क अपंगत्व विचारले आहे, असेल तर हो करा, नसेल तर नाही सिलेक्ट करा। इथे आता तुम्ही तुमचे रिलिजन सिलेक्ट करून घ्या। इथे तुम्ही जर रिलिजियस मायनॉरिटीमध्ये येत असाल तर यस करा आणि नसेल तर नो करा। तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहात का ते विचारलेले आहे, असेल तर यस, नसेल तर नो क्लिक करा। तुम्ही यापूर्वी SBI बँकमध्ये काम केले आहे का असे विचारले आहे, असेल तर यस करा, नसेल तर नो करा। इथे प्रिलिम्स एक्झामिनेशनचे सेंटर विचारलेले आहे, तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही सेंटर सिलेक्ट करून घ्या। त्याचप्रमाणे इथे मेन्स एक्झामिनेशनचे सेंटरसुद्धा विचारले आहे, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली तुमचे सेंटर सिलेक्ट करून घ्या। ज्या ID प्रमाणे तुम्ही एक्झाम फॉर्म फिल केला आहे तो ID एक्झामला जाताना घेऊन जा।
जेणेकरून नेम मिसमॅच होणार नाही। जो ID तुम्ही एक्झामला घेऊन जाणार आहे त्या IDचा नंबर तुम्ही इथे मेन्शन करा। तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्स एक्झामिनेशन ज्या भाषेतून द्यायची आहे ती भाषा इथे सिलेक्ट करून घ्या, जसे की इंग्लिश अँड मराठी किंवा इंग्लिश अँड हिंदी। त्यानंतर आता इथे डेट ऑफ बर्थ टाकून घ्या आणि तुमचं जेंडर मेल किंवा फिमेल जे असेल ते सिलेक्ट करून घ्या। तुम्हाला जुळे बहीण किंवा भाऊ आहे का? असेल तर यस करा, नसेल तर नो करा। इथे आता मॅरिटल स्टेटस विचारले आहे, तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही मॅरिटल स्टेटस टाकून द्या। इथे मॅरिटल स्टेटस अनमॅरिड सिलेक्ट केले, त्यामुळे इथे फादर्स नेम आणि मदर्स नेम विचारले आहे। तुम्ही जे मॅरिटल स्टेटस सिलेक्ट कराल त्यानुसार समोरचे डिटेल्स टाकून घ्या। तुम्ही सध्या ज्या ॲड्रेसवर राहत आहेत तो ॲड्रेस टाकून घ्या आणि त्यानंतर तुमचा परमनंट ॲड्रेस टाकून घ्या। आता व्हॅलिडेट युअर डिटेल्सवर क्लिक करा। त्यानंतर आता सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। आपण नेक्स्ट पेजवर पोहोचूया। आता इथे आपण एज्युकेशनल डिटेल्स टाकून घेऊ। ही एक्झाम पास केली आहे किंवा अपियर्ड असेल, जे काही असेल स्टेटस तुमचे ते टाका। तुमची डिग्री कुठल्या फील्डमध्ये झाली आहे ते सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर तुमच्या कॉलेजचं नाव किंवा युनिव्हर्सिटीचं नाव टाकून घ्या। तसेच डेट ऑफ पासिंग आणि तुमचे पर्सेंटेज टाकून घ्या। तुम्ही जर प्री एक्झामिनेशनचं ट्रेनिंग घेणार असाल तर इथे सेंटर सिलेक्ट करून घ्या। तुम्हाला ज्या लोकल लँग्वेज लिहिता, बोलता, वाचता येतात त्या इथे सिलेक्ट करून घ्या। आता व्हॅलिडेट युअर डिटेल्सवर क्लिक करा। त्यानंतर व्हेरीफाईड सक्सेसफुली आणि ओकेवर क्लिक करा। आता सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। आता इथे आपल्या रजिस्ट्रेशन डिटेल्सचा प्रिव्ह्यू दिसेल, तो चेक करून घ्या। आय ॲग्री या चेकबॉक्समध्ये क्लिक करा। आता रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करूया। तुम्ही जर शुअर असाल तर ओकेवर क्लिक करा आणि पुढे चला। आता इथे आपण लेफ्ट थंब इम्प्रेशन ॲड करू। त्यानंतर हँड रिटन डिक्लरेशन ॲड करून घेऊ। आता इथे सिक्युरिटी कोड टाकून घ्या। आता सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करा। तुमचे सर्व डिटेल्स एक वेळ चेक करून घ्या। सर्व डिटेल्स जर करेक्ट असतील तर ओकेवर क्लिक करा। कारण फायनल सबमिशन झाल्यानंतर तुम्हाला काहीही चेंजेस करता येणार नाहीत। आता आपल्याला पेमेंट करायचे आहे। इथे सिक्युरिटी कोड टाकून सबमिट करून घ्या। इथे आपल्याला पेमेंटसाठी वेगळे वेगळे ऑप्शन दिलेले आहेत, जसे की क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, वॅलेट, QR कोड आणि UPI। तुम्हाला जर क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने पेमेंट करायचे असेल तर तुम्ही इथे कार्ड नंबर, एक्सपायरी डेट, CVV आणि कार्ड होल्डरचे नाव टाकून तुम्ही पेमेंट करू शकता। मित्रांनो, तुम्हाला जर फॉर्म रिलेटेड काही क्वेरी असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।